नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर 2024ची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असं हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटलं आहे. मी आमदार तानाजी मुटकुळे, हिंगोली विधानसभा. आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर गाजत आहे आणि मागच्या महिन्यात सुद्धा जरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं त्या उपोषणाला सुद्धा मी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना लेखी पत्र सुद्धा जरांगे पाटलाच्या हातात दिलं होतं की माझा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मराठा बांधवांना मी सांगणार आहे की मी सुद्धा मराठा घरातच जन्मलेलो आहे. मराठ्याच्या संदर्भात माझ्याही मनात कळवळ आहे आणि मराठा समाजाला आरक्षणावाचून ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणी मला माहीत आहेत. मागील काळात मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं. त्या काळात बरेचसे मराठ्याची मुलं तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डॉक्टर्स ह्या मोठ्या पदावर त्या काळात लागले. म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी सरकारला सुद्धा विनंती केलेली आहे आणि आजही आपल्याला या माध्यमातून सांगतो की येत्या काळात मराठ्यांना आरक्षण जर दिल्या गेलं नाही तर 2024ची विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही. का तर आमच्या मराठा बांधवावर जो अन्याय होतो तो अन्याय आम्ही पदावर राहून तो अन्याय सहन करणारे नाही. म्हणून पुन्हा एकदा मराठा बांधवांना सूचित करतो की आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही. येत्या अधिवेशनाच्या काळात डिसेंबरच्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा सर्व मराठा आमदार मिळून सरकारला या आरक्षण देण्यासंदर्भात भाग पाडू. म्हणून आपण सर्वजण आमच्यावर जो अविश्वास दाखवता तो अविश्वास आपण दाखवू नये. का तर मी सुद्धा तुमच्यातलाच एक मराठा बांधव आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्वजणांना विनंती करतो की हे जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे या आंदोलनात माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. मागील काळात सुद्धा मी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पत्र सुद्धा दिलेलं आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान आमदार रोहित पवारांनी ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. या युवा संघर्ष यात्रेदरम्यान शिरूर तालुक्यातील न्हावरे येथून श्रीगोंदा रोडवर शेतमाल घेऊन जात असणाऱ्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आमदार रोहित पवार यांनी चालवत या शेतकऱ्याशी संवाद साधलाय. सुमारे 820 किलोमीटरच्या रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेचा आजचा 4था दिवस आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. किल्ले प्रतापगडाच्या सुशोभीकरणाच्या प्रश्नावर खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडाची दुरावस्था झाली असून प्रतापगड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत. या सर्व विषयांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी रखडलेल्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच उदयनराजे चांगलंच बरसल्याचे पाहायला मिळाले. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी,
पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. ड्रग्स माफिया ललित पाटील आणि ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील 9 महिने ससूनमध्ये जे उपचार घेत होते आणि त्याची सगळी देखरेख संजीव शामराव पाटलांची होती, संजीव ठाकूरांची. आणि ही देखरेख असताना ज्या दिवशी ललित पाटील ससूनमधनं पलायन झालं त्या दिवशी आम्ही ससूनमध्ये गेलो आणि संजीव ठाकूरांना त्याची सगळी माहिती मागवली, त्याचं रजिस्टर मागवलं आणि संजीव ठाकूरांनी त्याच्यामध्ये लपवाछपवी केली. आज वर्तमानपत्रात आणि सगळ्यांच्या हाती त्याचं पत्र पडलं, रजिस्टर पडलं तुमच्या चॅनेलच्या प्रतिनिधींच्या हाती. याचाच अर्थ की संजीव ठाकूर याच्यामध्ये लपवाछपवी करत होता. जो संजीव ठाकूर ललित पाटील 9 महिने ज्या पद्धतीने ससून हॉस्पिटलमध्ये होता आणि 25 हॉटेल जीवन जगत होता, ह्याला पूर्णशी जबाबदार संजीव ठाकूरांची. संजीव ठाकूरांना अफाट त्यांनी पैसे दिले. 9 महिन्यामध्ये त्याला हवालाद्वारे पैसे ससूनमध्ये येत होते आणि त्याच्याद्वारे संजीव ठाकूर असणारे पोलीस, तुरुंग अधिकारी, तुरुंगातले मेडिकल ह्या सर्व लोकांना ललित पाटील पैसे पुरवत होता. आणि ललित पाटील संध्याकाळी ससूनमधनं गायब होऊन 25 हॉटेलमध्ये राहत होता. त्याच्यामध्ये अनेक महिलांचा वावर होता. हे मी मागच्या वेळेला बोललो, ते बी आता त्या 2 महिला अटक केलेल्या आहेत. ज्याच्या फ्लॅटमधनं पळाला तो रोजरीचा त्यालाही अटक केली. आणि ज्या दिवशी ललित पाटील पळून गेला त्या दिवशी खेळाडू सारखा पळत होता, म्हणजे तो कुठलाही त्याच्यावर उपचार होत नव्हते हे सिद्ध झालेले. तो पुण्यातून पळाला, नागपूरला गेला, नाशिकला गेला, धुळ्याला गेला, गुजरातला गेला आणि मद्रासला सापडला. म्हणजे 4 दिवसामध्ये प्रचंड तो पळत होता. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी त्याला पैसे पुरवले हे आपल्याला सिद्ध होतंय. आणि एखादा सिनेमा टाईप ललित पाटीलचा हा सगळं प्रवास चालू आहे. आणि ही पुणे पोलिसांना कलंक आहे, महाराष्ट्र पोलिसांना कलंक आहे. मागच्याच आठवड्यामध्ये 500 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ औरंगाबादमध्ये सापडला. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. कल्याण डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणारी 1400 इंची जलवाहिनी गुरुवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास फुटल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेलंय. गुरुवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास ही पाईपलाईन फुटली असून यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेलंय. पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दीपक हॉटेल परिसरात ही पाईपलाईन फुटली असून या भागात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू आहे. हे काम करत असताना एका अवजड ड्रिल यंत्राचं धारदार टोक जलवाहिनीत घुसलं आणि यामुळे जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी रस्त्यावर फेकलं गेलं. यामुळे कल्याण न्यायालय, तहसीलदार कार्यालय परिसर जलमय झाला होता. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांकडून पिंपरी चिंचवड शहरात काळे झेंडे दाखवण्यात आले. अंबादास दानवे आज पुणे व पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी मराठा आंदोलकांकडून अंबादास दानवे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सातारा शहरात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनस्थळी 150हून अधिक मराठा बांधव पायी चालत सहभागी झालेत। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धारच मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। संपूर्ण महाराष्ट्रातून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत समस्त मराठा बांधव एकवटल्याचं पाहायला मिळतंय। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचं आंदोलन सुरू असून शहरातील अनेक भागातून मराठा बांधव आंदोलनस्थळी पोहोचले आहेत। आज इथं जमलेले सर्व मराठा बांधव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आणि या ज्या सातारा जिल्हा आपल्या छत्रपतींचा वंशज जिल्हा, त्यात सर्व मराठा आम्ही एकत्र येऊन, मला फक्त जास्त बोलायचं नाही, फक्त शासनाला एकच विनंती करायची आहे, जी करू शकतो फक्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मला खास करून सांगायचं आहे, तुम्ही या मराठा बांधवांचे किती दिवस किती वर्ष हे मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही, पण देऊ शकतात ते फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान। मला सातारकरांच्या वतीनं, पूर्ण सातारा मराठा समाजाच्या वतीनं, सर्व समाजाच्या वतीनं मला विनंती करायची नरेंद्र मोदी साहेबांना, तुम्हीच हे आरक्षण देऊ शकता आणि जे आरक्षण द्याल ही टिकवणारं आरक्षण द्या। नुसतं तात्पुरतं आमच्या मराठ्यांना 10 दिवस तुम्ही सांगाल तुम्ही आरक्षण दिलंय आणि 10व्या दिवशी परत काहीतरी कोर्टात वेगळा निर्णय होतो, असं काय न होता फक्त या सरकारला खास करून विनंती आहे, जरांगे पाटील साहेबांना, आज सर्वसामान्य कार्यकर्ता जरांगे पाटील सारखा स्वतः उपोषणाला बसतो आणि त्याच्या मागं एवढी मराठा जनता मागं राहती, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। याच बरोबर सगळ्या मराठ्यांना माझी विनंती आहे, आपण सर्व मराठा, सर्व धर्म न जातीभेद न पाहता सगळीजण एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आपण सगळीजण एकत्र या। आणि या शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, छत्रपतींच्या नगरीतनं आणि छत्रपतींच्या वंशज असलेले इथं सातारा जिल्हा, आमची सर्व सातारा जिल्ह्याच्या मराठा बांधवांच्या वतीनं विनंती आहे, आपण मराठा आरक्षण द्यावं। जोवर मराठा आरक्षण देत नाही तोवर मराठा बांधव हे गप्प बसणार नाही, एवढीच मला शासनाला विनंती आहे। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम, चाकण's लाकडी घाणा ऑइल। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे। इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं नमस्कार आणि स्वागत आहे। गेले 2-3 महिने महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाद पेटतोय, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा रद्द करण्याचा, पेपर फुटीचा आणि त्याच्याहून महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्टीकरण करण्याचा, सरकारी नोकऱ्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती लोकांना हायर करण्याचा आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या पोझिशनसाठी, सरकारी जॉबसाठी त्यांना हायर करण्याचा। ह्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनी आणि वंचित बहुजन युवा आघाडीनी जितके पण विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधून ठिकठिकाणी मोठं आंदोलन केलं। ते लातूरमध्ये करण्यात आलं, सांगलीमध्ये करण्यात आलं, अकोल्यात करण्यात आलं, नांदेड परभणीमध्ये करण्यात आलं आणि अजून इतर ठिकाणी ह्याचं नियोजन पण केलं होतं आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी पण झालं। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी येऊन एक स्टेटमेंट दिलं की तो जे पाप होतं ते पूर्वीच्या सरकारचं होतं आणि आम्ही हा GR रद्द करतोय। पण आता ह्याच्यावरती आपण सर्वांनी 2 गोष्टी समजून घेऊयात महत्त्वाच्या। सर्वात पहिले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी स्टेटमेंट दिलं असेल की ते रद्द करणार आहेत GR, तरी कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती अजूनही नोकऱ्या देणं आणि कॉन्ट्रॅक्ट्स देणं हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरती चालू आहे। आपण रिसेंटलीच बघितलं असेल तर 3000 पोलिसांच्या भरत्या या मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती झालेल्या कॉन्ट्रॅक्टवरती झाल्या होत्या आणि त्याच प्रकार इतर ठिकाणी अजूनही कॉन्ट्रॅक्टीकरण आणि कॉन्ट्रॅक्टी भरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ते थांबलेलं नाहीये। आपण जर ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनली बघायला गेलो
तर जेव्हा विधानसभेचं पुढचं सेशन बसेल, विधानसभा भरेल, तेव्हा जोपर्यंत विधानसभा ठरवून एक ऑर्डिनन्स पास करत नाही की हा GR रद्द केलाय आणि कंत्राटी भरती कायमस्वरूपी थांबवण्यात आली आहे, तोपर्यंत कंत्राटी भरती थांबणार नाहीये आणि तोपर्यंत हे वंचित बहुजन युवा आघाडीचं आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन आणि तमाम विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबवण्यात येणार नाहीये. यासाठी आम्ही सरकारला इशारा देतोय की हे आंदोलन अजून मोठं करण्यात येईल आणि आता जसं आम्ही प्रत्येक शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या पातळीवरती आंदोलनं केली आहेत, तसं आता हे आंदोलन महाराष्ट्र पातळीवरती आम्ही घेऊन जायची तयारी करतोय आणि मोठ्या पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहोत. आमच्या प्रामुख्याने 6 मागण्या आहेत की कंत्राटी भरती शासन निर्णयाने विधानसभा भरली की GR काढून तो रद्द करावा आणि तो ऑर्डिनन्स काढून कंत्राटी भरती कायमस्वरूपी परमनंटली बंद करावं आणि ज्या कोणत्या नोकऱ्या आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब्स आहेत, ते आपण स्पर्धा परीक्षांच्या मार्फत आणि त्याच्याहून महत्वाचं परमनंटली ह्या नोकऱ्या दिल्या पाहिजेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नाही. दुसऱ्या बाजूला आता ज्या स्पर्धा परीक्षांसाठी वाढीव जे फी आहेत, खूप एक्सपेन्सिव्ह अशा प्रकारच्या फी आहेत आणि तुम्ही या सरकारला एक गोष्ट कळत नाहीये की जेव्हा ते फीज खूप हाय करतात तेव्हा एका पद्धतीने असं पण होतं की जी लोक ऑलरेडी बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे जॉब्स नाही आहेत, त्या लोकांकडनं तुम्ही खूप महागड्या फीज घेताय आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये अजून प्रॉब्लेम्स उभे करून ठेवताय. राजस्थानमध्ये जसं वन टाइम रजिस्ट्रेशन केलं जातं 100 रुपीजमध्ये, 100 रुपीजमध्ये, 100 रुपयामध्ये तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अपिअर होता येतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नवीन फीज भरत नाही बसायला लागत. या पद्धतीचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने करावा. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा बंद होत आहेत आणि मध्यवर्ती एक क्लस्टर करून 5 शाळांचं एक जे क्लस्टर करण्यात येत आहे ते तातडीने थांबवावं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या महाराष्ट्र सरकारने टिकवून ठेवायलाच पाहिजेत. आणि त्याच्यानंतरची मागणी अशी आहे की स्पर्धा परीक्षांचा जी पेपर फुटी होते त्या पेपर फुटीच्या विरुद्ध एक स्ट्रिक्ट आणि सक्त कायदा आला पाहिजे आणि अशा पण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे की स्पर्धा परीक्षांचा पेपर हा फुटणारच नाही. आणि त्याच्यावर शेवटची मागणी आहे की सर्व शासकीय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने पूर्ण करण्यात यावी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज पुणे दौऱ्यावर होते. या पुणे दौऱ्यादरम्यान अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पुण्याची मेट्रो जी आहे एक महाराष्ट्रातला राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. खरं तर खूप आधीच हा पूर्ण व्हायला पाहिजे होता. आता जे मेट्रो डोक्यावर घेऊन नाचतात याच लोकांनी सुरुवातीला या मेट्रोला विरोध केलेला होता आणि आता हेच लोक मेट्रोसाठी स्वतः डोक्यावर घेऊन मग पंतप्रधानाला बोलवलं. 2 किलोमीटरच्या कामालाही पंतप्रधानाला बोलवणं, 3 किलोमीटरच्या कामालाही पंतप्रधान बोला, ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु अजूनही अनेक कामं रेंगाळलेली आहेत. अनेक ठिकाणची कामं परिपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथले जे मेट्रो स्थानक आहेत यांना नाव देताना पुण्याची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, इथला इतिहास, इथली संस्कृती याची सुद्धा जपणूक होण्याची आवश्यकता आहे. ही होत असताना अनेक मेट्रो स्टेशन्स आहेत. जवळपास 30 मेट्रो स्टेशनापैकी फक्त 7 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, म्हणजे 23 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. मेट्रोने माणूस कधी जातो की त्याला ट्रान्सपोर्ट ह्या अँगलनी स्वतःच्या व्हेकलने आजूबाजूला त्या मेट्रोच्या आजूबाजूला राहून तो स्वतःच्या 2 व्हीलरवर त्या स्थानकापर्यंत येतो आणि नंतर शहराच्या या बाजूला त्या बाजूला जिथे नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्त जात असतो. परंतु पार्किंग 23 स्थानकावर तब्बल पार्किंगची उपलब्धता या पुणे मेट्रोमध्ये नाही. त्याचप्रमाणे अनेक मार्गाचं काम अजून रेंगाळलेलं आहे. याचा दर्जाबाबतीत काही मागच्या काळात काही तक्रारी आल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आता मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही केलेले. परंतु ज्या तक्रारी आल्या त्या अतिशय मोठ्या तज्ज्ञांकडून आल्या होत्या. त्या काही साध्या सुध्या कोणी काही केलेल्या तक्रारी नव्हत्या. आणि मला असं वाटतं अनेक शहरातले सुद्धा महत्वाचे काही मेट्रो स्थानकाचे काम सुद्धा बरेच रेंगाळलेले आहे. आपण ते गतीनं व्हावं अशा प्रकारचं एक आम्ही या चर्चेत सुचवलेलं आहे. आणि राज्य सरकारने सुद्धा या कामाला एक पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे. कारण पुणे आपल्या या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं केंद्र आहे.
आज पुणे फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहता या पुण्यामध्ये महाराष्ट्रातले काय देशातले अनेक मग शैक्षणिक अँगलनी, उद्योग अँगलनी, या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँगलनी आय टी हब पुणे झालेला आहे. आणि म्हणून याच्यात वाटतं मेट्रोची सेवा आणखी दर्जामध्ये सुधारण्याची गरज आहे असं मला या चर्चेतून वाटलेलं आहे. हो, मी तो मुद्दा मांडला ना की या स्टेशनला वेगवेगळ्या पद्धतीनं नावं असं काही ठिकाणी एकेरी नावं आहेत. मग छत्रपती शिवाजीनगर नाव असलं पाहिजे. एकटं शिवाजीनगर आपण कसं म्हणू शकतो? संभाजी स्थानक कसं म्हणू शकतो आपण? त्याला छत्रपती म्हणावं लागेल, धर्मवीर म्हणावं लागेल, धर्मरक्षक, जे काय म्हणायचं. पण समोर एक आदरातीर्थी तर आदराचं तर त्याला नाव द्यावंच लागेल. आणि म्हणून हे नाव मला असं वाटतं मेट्रोचे जे काही आपलं हे महाराष्ट्र मेट्रोचं जे आहे मंडळ यांनीच हे नाव ठरवून राज्य सरकारकडून याची मान्यता घेतली पाहिजे. पण तू आता मला असं कळलं की राज्य सरकारने तुम्हीच समिती बनवा आणि तुम्हीच ठरवा असं म्हटलं. मला वाटतं फार समितीत कोण असावं पासून चर्चा सुरू होत असते. त्याच्यापेक्षा ज्या जनभावना आहेत त्या पद्धतीनं पटकन निर्णय घेऊन या मेट्रो स्थानकाला नाव दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मराठी तरुणांना मेट्रोमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. बरोबर आहे, कारण हाही मुद्दा इथे आम्ही घेतला की जर एवढं मोठं मेट्रोचं काम होत असेल तर या मेट्रोच्या जे रोजगार निर्मितीचं होतीये या रोजगार निर्मितीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य असलं पाहिजे, नव्हे स्थानिक भूमिपुत्रांनाच घेतलं पाहिजे. आता याच्यात आम्हाला असं कळालं की बिहारच्या पेपरला जाहिराती करायच्या का? इथल्या स्थानिक पेपरला जाहिराती असल्या स्थानिक मला असं वाटतं पुण्यामध्ये तरुणांचं काही क्षमता जी काय आहे याच्या बाबतीत काही कमी असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून रोजगार देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. ठीक आहे, काही एखाद्या वेळेस काही टेक्निकल गोष्टी आवश्यक असतात रेल्वे अँगलनी, ते जर उपलब्ध नसलं तर आपण समजू शकतो. परंतु ओव्हरऑल मला असं वाटतं पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. जांभळे साहेब, एक असा होता की विरोध जो मेट्रोला होत होता त्या अनेक ठिकाणी असंही बोललं जात होतं की पीएमपी व्यवस्था सुधारली तर मेट्रोची गरज नाही. आज कसं आहे, सगळ्या व्यवस्था आवश्यक आहे. एकट्या पीएमपीवर अवलंबून नाही राहता येणार आणि एकट्या मेट्रोवरही नाही अवलंबून राहणार. मी तर म्हणेल आणखी परिवहनाची आणखी साधनं शोधावी लागतील येणार काळात. आपण असं परंपरागत पीएमपी, मग त्याचं पेट्रोल आहे, त्याचं डिझेल आहे, त्याचं प्रदूषण आहे, हे सुद्धा मुद्दे आहेतच आहे ना. मग त्याची धूळ आहे, रस्त्यावरचे खड्डे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे मेट्रो पण आवश्यक आहे, पीएमपी पण आवश्यक आहे. आणि मी तर म्हणाल याच्या पुढे जाऊन काही दिवसांनी आणखी वाहतुकीचे परिवहनाचे साधनं शोधावे लागतील. ससूनच्या एकूणच कार्यपद्धतीवरती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होते आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात टीका पडली. आपण आज भेट दिली आणि दिलीप पाटील त्या संदर्भात आपली काय? आम्ही दोन पद्धतीनं ससूनला आज जाऊन आलो सगळे लोक. एक तर सगळ्यात आधी आरोग्याची व्यवस्था. ससूनचं नाव मोठं आहे, निश्चित ससूनमध्ये सगळ्या मशिनरीज आहे, उपलब्ध आहे. परंतु ते हाताळणारे व्यक्ती आहेत का तिथं? डॉक्टर्स आहे का तिथं? तर नाही त्याचं उत्तर. एक साधं MRI मशीनसाठी तिथं वेटिंग आहे ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये. आज तिथलं NICU जे आहे फक्त 59 बेड आहेत तिथं. माता मृत्यूचं प्रमाण सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणावर आहे. औषधीची खरेदी हापकींकडून मागच्या वर्षी 1 रुपयाचं औषध मिळालं नाही, थोडक्यात राज्य सरकारकडून नाही मिळालं. या वर्षीची सुद्धा 0 रुपयाची औषधं राज्य सरकारचं जे नवीन खरेदीचं प्राधिकरण निर्माण झालं त्याच्याकडून आलेली आहेत. फक्त राज्य सरकारने जो 30% वाटा जो डीनला खर्च करण्याचा अधिकार आहे त्याच्यातून हे चालतंय. इथल्या डीपीसीनं सुद्धा 1 रुपया या औषध खरेदीला दिले. खरं तर मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो, प्रत्येक डीपीसी मध्ये चांगल्या प्रकारचं औषधी खरेदी करण्यासाठी अशा प्रकारच्या जीएमसीला जे अशा प्रकारच्या हॉस्पिटलला मदत केली जाते ते करणं काम आहे. परंतु इथं मला तर आश्चर्य वाटलं की इथल्या सगळ्या या ससूनला कोणत्याही प्रकारे जिल्हा नियोजन मंडळातून मदत मिळाली नाही. मला वाटतं तीही मिळण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं राज्य सरकार खोटारडं बोलतंय. हापकींच्या मार्फत नवीन खरेदीच्या प्राधिकरणामार्फत 1 रुपयाची खरेदी मागच्या 2 वर्षात झालेली नाही. आणि ससूनमध्ये सुद्धा 0 प्रिस्क्रिप्शन म्हटलं होतं, असं 0 प्रिस्क्रिप्शनची स्थिती नाही. ससूनमध्ये सुद्धा डॉक्टर्स अजूनही अनेक पेशंटला औषधी लिहून देतात. अनेक पेशंटला साधं बेड सुद्धा उपलब्ध नाही. आणि म्हणून ससूनची स्थिती सुद्धा अतिशय भयावह आहे.
ती सुधारण्याची आवश्यकता आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ससूनमध्ये जर बऱ्याच रुग्णांना झोपायला बेड मिळत नाही, औषधोपचार घ्यायला बेड मिळत नाही आणि ससूनमध्ये कैदी 8-8, 9-9 महिने ते कोणत्या आजारानं राहतात? 8 महिन्याचा 9 महिन्याचा कोणता आजार झालेला आहे एखाद्या व्यक्तीला? याचाच अर्थ जाणीवपूर्वक या ससूनमध्ये अशा लोकांना आसरा दिलेला आहे, आधार दिलेला आहे. निश्चित त्याच्यात पोलीस यंत्रणा आहे, कारागृहाची यंत्रणा आहे, पण डॉक्टर पण आहे ना. आज तुम्ही कधी कधी काही पेशंटला बळजबरी त्याची इच्छा असून राहायची तर त्याला सुट्टी देतात, त्याला घरी जा म्हणतात. आणि इथं 8-8, 9-9 महिने कैदी राहतात, इथं व्यवहार करतात, व्यवसाय करतात. आणि मला असं वाटतं मग ससूनचे डॉक्टर लोक किंवा हे जे डीन आहेत हे औषधोपचार करतात, मुलांना शिक्षण देतात की कायद्यांचं पालन पोषण करतात? हा प्रश्न तर जनतेच्या मनात निर्माण झालाय. वाटतं याच्याविषयी कडक पावलं सरकारला उचलावी लागतील. साखर आयुक्तांना आम्ही याच्यासाठी भेटलो की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. FRP अजून जाहीर झालेला नाही, वाहतूकदारांचा प्रश्न आहे, वजन काट्याचा प्रश्न आहे. एकीकडे साखर कारखानदार साखर किती उत्पादन होते हे दाखवतो आणि मग जर एवढंच साखर उत्पादन होत असेल तर एवढा भाव कसा द्यायचा असं बोलतात. परंतु याच्यातून मग जे वेगवेगळ्या पद्धतीने, काही ठिकाणी डिस्टलरी चालू आहे, काही ठिकाणी मोलॅसिस चालू आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं साखर कारखान्याला पूरक व्यवसाय याच ऊसाच्या आधारावर चालू असताना त्याचं कोणताही उल्लेख साखर कारखान्यात दाखवत नाही. फक्त साखरेपुरतं बोलतात आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी भाव देतात. याच्याविषयी आम्ही ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे आणि निश्चित येणार काळात या ऊसाला सुद्धा एक FRP 4,000 रुपये दिला पाहिजे, ही मागणी शिवसेनेनं साखर आयुक्तांना भेटून घेतलेली आहे. दुसरा तर ऊसतोड कामगारांचाही काही संघटनांनी संप पुकारलेला आहे, त्याची अजून साधी बैठकही लागलेली नाही. बऱ्याच वेळेस अशा पद्धतीनं ऊसतोड सुरू झाल्यानंतर सरकारला, साखर आयुक्तालयाला जाग येत असते. खरं तर ऊसतोड कामगारांची परिस्थिती अतिशय दयनीय म्हणता येईल, भयावह दयनीय आहे. कित्येक मुक्कादम गुत्तेदार यांना बुक करतात, त्यांच्याकडून काम करण्याचं आश्वासनं घेतात, वचनं घेतात आणि कित्येक कामगारांना काम करून घेतात आणि नंतर त्यांचं मजुरी सुद्धा देत नाही. अशा प्रकारची स्थिती याच्यावर काम करणाऱ्या मजुराची. खरं तर याची जबाबदारी साखर कारखानदाराने घेण्याची आवश्यकता आहे. याच्यात मध्यस्थी साखर आयुक्तालयाने करण्याची गरज आहे. कित्येक ठिकाणी वाहतूकदारांना सुद्धा अशाच संकटांना सामोरं जावं लागतं. काही वाहतूकदारांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी आत्महत्या केली. वाटतं या सगळ्या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. निश्चित याच्याविषयी सरकारचं मंडळ आहे, हे लवकरात लवकर भूमिका घेईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. आजही इथं बरेच लोक येणार आहेत आणि आज आल्याच्या नंतर आम्ही 1-2 दिवसात बसून त्याचा चर्चा करू. मनोज जरांगेंना थेट आता नरेंद्र मोदींवर हल्ला केला आहे. आरक्षण जर आता देता येत नसेल तर महाराष्ट्रात आलाच कशाला, अशा पद्धतीचा थेट नरेंद्र मोदींना सवाल उपस्थित केला आहे. त्याच्यावर मी काय बोललो, त्यांनी स्टेटमेंट केलं. काल मोदीजी पण आले होते. जरांगे पाटील अजून देखील आता उपोषणावर ठाम आहेत. ते म्हणते की विचार देखील ते नाकारत आहेत. कसं पाहता याकडे, कारण 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला होता, नंतर 40 दिवसांचा. त्यांनी काही मागण्या केल्या, त्या मागण्याच्या संबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने त्यांच्याशी सुसंवाद केला. प्रत्यक्ष त्यांचं बोलणं काय झालं हे मला कळत नाही, पण वर्तमानपत्रात वाचून ही गोष्ट दिसते की त्यांना 30 दिवसाची मुदत दिली होती. त्यांनी जी आणखी काय वाढवली ती सुद्धा जरांगेंनी दिली होती आणि त्या कालावधीत हे काम होईल असा त्यांना विश्वास दिला होता. ते झाले दिसत नाही. असं आहे की जे करणं शक्य नसेल तर असा सौजकी जीव नाही, पण इथं दिला आहे असं पैमापेशी दिसतं आणि त्यामुळं उपवास करणाऱ्यांना जोर देता येणार. माजी केंद्रीय मंत्री जे होते त्यांचं, डोलप यांचं निधन देखील झालेलं आहे. कसं, कारण की तुमच्याबरोबर देखील ते होते सरकारी. बबनराव दाते हे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते. एक सामान्य कुटुंबातले, गरीब कुटुंबातले
पण अत्यंत जिद्दीचा कार्यकर्ता म्हणून त्याचा लौकिक होता. ते जनता पक्षात होते. जनता पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळाची जबाबदारीसुद्धा त्यांनी चांगल्या रीतीने सांभाळली आणि लोकांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करणं हा त्यांचा स्वभाव होता. एक उत्तम सहकारी आम्हाला सगळ्यांचा आज आमच्याकडे नाही, त्याचं दुःख जरूर आहे. पण त्यांनी जी समाजाची सेवा केली, विशेषतः दुष्काळी भागात, पाथर्डी वगैरे या भागात, ही याची नोंद लोक नक्की घेतली. महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटलांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निळवंडे धरणाचं काम मार्गी लागलं होतं. काल मोदींना निळवंडे धरणाचं उद्घाटन केलं आणि कुठेतरी 2014 पर्यंत विकासच होत नव्हता अशा पद्धतीची टीका मागच्या सरकारवर होती. बघूया त्याच्या मी उद्या बोलेन. ठीक. थँक्यू सर. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमाची वेळ 3ची होती आणि आम्ही जवळपास 3-5च्या व्यासपीठावरती आलो. आल्यानंतर मला आधी वाटलं की मी चुकून आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो की काय, कारण खुर्च्या रिकाम्या होत्या. त्या सरकारचं मला कौतुक वाटतं. आतमध्ये मंत्रीपदाच्या खुर्चीवरनं भांडण आहे, पण सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत. हे असं सरकार चाललेलं आहे. जाहीर सभा आपण घेणार आहोत हे जयंतभाईंनी सांगितलंच. त्याच्यामुळे विस्ताराने राजकारण केव्हा बोलेल तसं मला जे बोलायचं होतं ते परवा दसऱ्याला बोललेलंच आहे. पण माझ्यासमोर प्रश्न आहे की मी बँकेवरती काय बोलायचं. बँक हा माझं क्षेत्र नाही आहे. पण एक जिल्हा बँक यशस्वीपणाने कशी चालवायची आणि ती सुद्धा इतके वर्ष, याचं एक आदर्श उदाहरण जयंतभाई तुम्ही आणि तुमच्या परिवाराने संपूर्ण राज्याला दाखवलं. बँकेने काय काय केलं हे तुम्ही सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. म्हणून तर एवढी लोक जमले आणि एवढी वर्ष बँक चालले. हल्ली बँक चालवणं हे खूप जिकरीचं झालेलं आहे, कारण बुडीत खाती खूप असतात. मला कधी कधी अशी एक मनामध्ये शंका येते की नवीन बँक काढायची झाली तर बँक जो काढू इच्छितो त्याची स्विमिंग टेस्ट घेता का. बघ पोहता येतं ना तुला, बुडणार तर नाहीच ना, मग काढ बँक. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. असो, जुन्या आठवणींना उजाळा जयंतभाईंनी पण दिला, मुस्ताकभाईंनी पण दिला. आणि एक खरं आहे की जर का व्यासपीठावरती बघितलं तर मी आहे शिवसेना म्हणून, पवारसाहेब राष्ट्रवादी आहेत, पृथ्वीराजजी काँग्रेसचे आहेत, जयंतभाई शेका पक्षाचे आहेत. म्हणजे आम्ही एकमेकांमध्ये अगदी शिवसेना आणि शेका पक्षाच्या सुद्धा मारामाऱ्या झालेल्या आहेत. नुसत्या लढाई आणि मारामाऱ्या झालेल्या आहेत. चॅलेंज मीटिंग, येऊन कसे बघता, येऊन दाखवा, हे सगळं झालेलं आहे. आणि एवढी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आम्ही एका व्यासपीठावरती येऊ शकलो आणि आलो. याचं कारण असं की त्या सगळ्या मारामाऱ्या होत्या किंवा जे काही विरोध होता तो कधी व्यक्तिगत विरोध नव्हता. सुडाचं राजकारण कधीच कोणी केलं. म्हणजे पवारसाहेब आणि बाळासाहेबांची मैत्री तर जगजाहीर आहे, तशी अंतुले साहेबांची आणि बाळासाहेबांची ती उघड होती मैत्री. उघड पाठिंबा दिला होता. पण जिथे मतं पटायची नाही त्या मताला विरोध केला जातो. पण आता जे राजकारण सुरू आहे, विरोधक असलं तर संपव, पण सोबती असेल त्याला सुद्धा संपव. म्हणजे आता जे तुम्ही जे पृथ्वीराजजी म्हणालात नवीन समीकरण, हे समीकरण आहे. हे समीकरण हे तिकडे जे मी करंट चाललेले त्याच्या विरुद्ध समीकरण आहे. सगळं काही मीच मीच मीच, माझ्याशिवाय कोणीच नाही, माझ्याशिवाय कोणीच नको. आणि काल सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले. मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल काही बोललेलं हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. जो काही प्रश्न ज्वलंत प्रश्न असेल, मणिपूर पट्टे बोलायचं नाही, आरक्षणाचा मुद्दा लोक रस्त्यावरती उतरलेत, आत्महत्या करतायत, पण जणू मी त्या गावचाच नाही असं करून कशाला तरी बोलून जायचं.
पण एक गोष्ट पवारसाहेब तुमच्याही लक्षात आली असेल, काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला. राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केला? बाजूला कोण बसलेले होते? बघता ना हे सगळेजण, म्हणजे टीव्हीवरती सगळं बघतायत, हे सगळे काय थोतांड चालू आहे. मग तर कुठून काय त्यांनी काढलं? पवार साहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही. त्याचाही उल्लेख आता जयंतभाईंनी केला. जेव्हा त्यावेळेला शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, पवारसाहेब कृषी मंत्री होते, आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या अंतुरे साहेबांच्या वेळेचे वगैरे, तेव्हा मी तर लहान होतो. पण मला जे आठवत आहे, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवारसाहेब तुम्ही कृषी मंत्री होता, तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेब कृषी मंत्री असताना केली. जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही. जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय. नळाला पाणी सुद्धा आत्ताच येतंय, गंगा सुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले, असा जो काय आभास निर्माण केला जातोय, लोक एवढी काही मूर्ख नाही. सुडाने राजकारण करायचं, किती सूड सूड सूड, किती सूड. शेवटी महात्मा फुलेंचा तो आहे शेतकऱ्याचा असूड, तो एकदा कडाडला की तिकडे भले भले झोपून जातात, कोणाचं काय चालत नाही. कारण सर्वसामान्य माणसाची काय ताकद असते ना, ही ताकद सत्ताधारी कितीही माजला असला तरी शेवटी त्याला सर्वसामान्य पुढे झुकावंच लागतं. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. आणि आता रायगड जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव अंतुले साहेबांनी दिलं त्यावेळेला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, तिच्या त्या नावाने हा रायगड जिल्हा ओळखला. आणि हा रायगड जिल्हा एवढ्यासाठी कारण रायगड किल्ला आहे. आता रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय? आता जर मला विचाराल तर आता राजकारण जे चालले त्याच्यात वैशिष्ट्य बघितलं तर टकमकतो. जे गुन्हेगार आहेत, जे गद्दारी करणारे आहेत, त्यांना महाराज कसे टकमकतोक दाखवायचे, तसं आता राजकारणात इथल्या गद्दाराला टकमकतोक दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही निवडून येता, लोकांच्या मतावरती निवडून येता, पक्ष एका चिन्हावरती निवडून येता, आणि तुमच्यावरती काही आली भला की ती झाकायला मोडून पलीकडे जाता. हे असं तरी मिंद राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं. आणि त्यावेळेला दुर्दैवाने त्यांना सुद्धा मिर्झाराजे जयसिंग समोर हात बांधून जावं लागलं होतं. पराभव तेव्हाचा जर भयानक होता. आता जास्तीत जास्त का होईल, निवडणुकीत डिपॉझिटचं आहे, पण पुढची निवडणूक येऊ शकते, पुन्हा ती व्यक्ती निवडू शकते. पण तेव्हा म्हणजे शिरच्छेद. अशा वेळेला आंध्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याही वेळेला औरंगजेबासमोर झुकले नव्हते, ताट मारेने उभे राहिले होते. ती मर्द, तो ज्या मातीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, तीच ही माती आहे. आणि त्या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्लीश्वरांसमोर झुकत असेल तर त्याला नुसतं झुकून नाही, त्याला सपाट करून टाकलं. असो, मी बोलता बोलता खूप बोलत जाईल म्हणून जास्त वेळ काही बोलत नाही. पण जयंतजी तुम्ही आहात, मुस्ताकबाई आहेतच, पवारसाहेब तर सोबत आहे, पृथ्वीराजजी काँग्रेस म्हणून सोबत आहेतच. आपण एक आता इंडिया म्हणून आघाडी केलेली आहे. अनेकांनी सांगलं आज ही इंडियाची मिटिंग एवढ्या या मंडपामध्ये नाही होणार. आता इंडियाची मिटिंग इंडियाभर, भारतभर होणार, भारतभर होणार आहे. आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध आहात? मी नेहमी सांगतो, मी कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, आम्ही वृत्तीच्या विरुद्ध. आम्ही हुकुमशाहीला गाडण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो. ही जी आपली भारत माता आपण ज्याला म्हणतो, भारत, हिंदुस्थान, इंडिया, नाव तुम्ही म्हणाल म्हणून वाटेल ते चालणार नाही, अजिबात चालणार नाही. पण आज तुमच्या हातामध्ये त्याच देशाची सत्ता असताना त्या देशाला गुलाम करण्याचं काम, तुमचा जो काही एक डाव आहे, तो डाव तोडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. जयंतजी तुम्ही बँकेबद्दल सगळं सांगितलं, बँकेमध्ये ठेवी किती आहेत, ह्या किती आहेत, त्या किती आहेत. आम्ही आपले वोट बँकवाले आहोत. आमच्या बँकेमध्ये किती ठेवी आहेत त्या बघतो आम्ही, त्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या वाढतील कशा, आणखीन खातेदार कसे येत आहेत, हे सगळे आपल्या इंडियाच्या बँकेतले खातेदार आहेत. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शेका पक्ष आहे, आणखी देशभरातले सगळे पक्ष हे आपल्या देशाच्या लोकशाही बँकेतले, लोकशाही वाचवणारे खातेदार आहेत. आणि त्या बँकेचं भवितव्य हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि ते मला खात्री आहे, जोपर्यंत तुम्ही जागरूक आहात तोपर्यंत त्या भवितव्याला कसलाही धोका नाही. मी पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व संचालकांना आणि अर्थातच या शाळेच्या सगळ्या संचालकांना शुभेच्छा देतो. आणि तुमचा असाच उत्कर्ष, भरभराट ही होत जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार आनंद गीते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई ज्यांनी हा सभा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला, ते आपल्या जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, माजी आमदार बालाराम पाटील, माजी आमदार पंडित शेठ, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे. राज्याच्या सहकारी बँका अनेक आहेत, पण रायगडची सहकारी बँक ही एक वेगळी अशा प्रकारची बँक आहे. आणि या बँकेचा श्रीवर्धन शाखा याची अतिशय उत्तम वास्तू या ठिकाणी बांधली. त्या वास्तूचं उद्घाटन आणि जुन्या जागेवरून स्थलांतर असा हा कार्यक्रमाचा सुरुवात आहे. सहकारीच्या चळवळीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या चळवळीला एक दिशा देत काम डॉक्टर धनंजयराव गाडगे, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण अशा अनेक मान्यवरांनी दिलं आणि अनेक जिल्ह्यामध्ये बँका उभ्या राहिल्या. आज राज्य भारतीय देशातील सगळ्यात मोठी बँक ही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि उत्तम चालणारी बँक म्हणून त्या बँकेचा लौकिक आहे. जसं त्या बँकेचा लौकिक आहे तसं महाराष्ट्रामध्ये काही जिल्हा बँका या अतिशय उत्तम चालतात. आत्ताच मी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब चर्चा करत होतो की महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा बँक असेल, रत्नागिरी जिल्हा बँक असेल, सातारा जिल्हा बँक असेल, पुणे जिल्हा बँक असेल, कोल्हापूर जिल्हा बँक असेल, या अशा काही बँका आहेत त्यांचा अर्थशास्त्राच्या दृष्टीनं व्यवहार हा अतिशय चांगला आहे. कुठली बँक चांगली चालली का नाही हे बघायचं असेल तर जसा डॉक्टर फॅशनची नाळी बघतो तसं बँकेमध्ये NPA किती आहे, म्हणजे थकीत रक्कम किती आहे यासंबंधीची माहिती घेतली जाते. आणि तुमच्या बँकेचे आकडे बघितले तर थकितांचा आकडा फार कमी आहे. याचा अर्थ हा आहे की घेतलेला पैसा वेळेवर परत करायचा ही सवय तुम्हा लोकांना आहे आणि त्या सवयीच्या उलट ही बँक आज इथं येऊन पोहोचली. आणि त्यासाठी मी जरूर बँकेचे सभासद, लाभ घेणारे घटक, बँकेचे कर्मचारी, बँकेचं नेतृत्व या सगळ्या लोकांचं अभिनंदन या ठिकाणी करू इच्छितो. या सहकारी चळवळीच्या माध्यमातून लहान माणसाला शक्ती द्यायचं काम हे आपण करत असतो आणि ते याही ठिकाणी केलं जातं. आज राज्यामध्ये सरकारच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी आपण केल्या. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून कोणती घोषणा करण्यात आली आहे पाहूयात. बेड किंवा शिफ्टे किंवा जे वोटर्स आहेत त्याची संख्या सुद्धा आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं मला. त्याची शीट कुठे आहे दळवी मी दिलेली त्या
किती त्याच्यातले आपण हाऊस हॉट सर्वेचं घेतलं तो कुठे असेल? हाऊस टू हाऊस सर्वे जो आपण घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण डीएलओ प्रत्येक घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन केलं होतं वोटरचं. त्याच्यामध्ये आपल्याला 11,60,000 डेड वोटर्स मिळाले. डेड वोटर्स आणि जे कायमस्वरूपी सोडून गेलेले आहेत ते जवळपास 7,58,000 मिळाले. म्हणजे जवळजवळ 11+7 म्हणजे 18 लाखाची ती डिलिशनची प्रोसेस त्यावेळेला त्या मोहिमेमध्ये आपण सुरू केली होती. परंतु अजूनही त्याचे सगळे अर्ज निकाली अजून निघाले नाहीत. तर सध्याचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत सिस्टममध्ये. ते जवळजवळ नवीन जे रजिस्ट्रेशन जे आहेत न्यू वोटर्स त्याचे जवळजवळ 5 लाखाच्या आसपास अर्ज अजून पेंडिंग आहे, त्याच्यावर निर्णय व्हायचे आहेत आणि 2 लाखाच्या वर डिलिशनचे अर्ज पेंडिंग आहेत आणि मॉडिफिकेशनसाठी जवळजवळ 2 लाख अर्ज आहेत जिथे पत्ता बदलायचा आहे किंवा त्याचे पर्टिक्युलर्स बदलायचे आहेत असे. दुसरा आपण एक्सरसाइज हा ड्राफ्ट प्रसिद्ध करण्याच्या अगोदर केला होता की त्याला आपण रॅशनलायझेशन म्हणतो. म्हणजे काही ठिकाणी डिलॅबरेटेड जर पोलिंग स्टेशन असेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक सुविधा असलेले पोलिंग स्टेशन जर उपलब्ध असेल तर तिथं आपण पोलिंग स्टेशनची शिफ्ट करतो किंवा ज्या पोलिंग स्टेशनमध्ये 1500च्या वर मतदार झाले असतील ते आपण स्प्लिट करतो आणखी नवीन केंद्र तयार करतो. त्याला आपण रॅशनलायझेशन ऑफ द पोलिंग स्टेशन म्हणतो. तर मागचे जे पोलिंग स्टेशन होते 23 SSR मधले ते 96,866 होते पोलिंग स्टेशन आणि त्याच्यामध्ये मग आता काय काय बदल झाले या प्रक्रियेमध्ये. तर साधारणतः 680 पोलिंग स्टेशन आपण नवीन क्रिएट केली की जिथे आपल्याला मतदारांची संख्या जास्त आहे. 5,341 मध्ये आपण लोकेशन चेंज केली जे मोर कन्व्हिनियंट आहे किंवा जिथे सुविधा जास्त चांगल्या आहेत असे केले. काही ठिकाणी आपण 2 पोलिंग स्टेशनमध्ये संख्या कमी आहे ते आपण एकत्र केली एकाच बिल्डिंगमध्ये असतील तर ज्याच्या आधारे आपल्याला मतदार केंद्राची संख्या कमी करता येईल. असे जवळजवळ 221 आपण मतदान केंद्र कमी केली मर्जर करून आणि 150 केंद्र अशी केली की आपण जिथे हायराईज बिल्डिंग आहेत किंवा सोसायटीज आहेत की त्या लोकांना सोयीस्कर व्हावं मतदानासाठी मतदार यादी त्याचा तपशील थोडासा आपल्याला दिली आणि त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत ते सुद्धा आपल्याला थोडंसं मी नमूद करतो. सर्वसाधारणपणे तेवीसच्या जो ड्राफ्ट रोल होता म्हणजे फायनल रोल होता त्याच्यामध्ये साधारणतः 6 लाखाची भर पडलेली आहे आत्ताच्या ड्राफ्ट याच्यामध्ये आणि तरी सुद्धा आपले अर्ज बरेचसे 6 लाखाचे वर पेंडिंग आहे त्याच्यावर कारवाई होईल आणि प्लस आजपासून आपली जी कॅम्पेन सुरू होईल मतदार नोंदणीची स्पेशल समरी डिव्हिजन या कालावधीमध्ये जे फॉर्म्स येतील ते पुन्हा प्रोसेस होतील आणि मग आपली अंतिम यादी 5 जानेवारी 24 ती प्रसिद्ध होईल. यामध्ये एज कोडचा डेटा सुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्या त्या नोटमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की 18-19 या वयोगटामध्ये पॉप्युलेशनचं जे पर्सेंटेज आहे
ते आहे साधारणतः 3.76%. आणि ते मतदार यादीमधलं जे प्रमाण आहे त्या वयोगटातलं पॉप्युलेशनमध्ये ते 0.27% आहे. म्हणजे 18-19 वयोगटामध्ये फारच रजिस्ट्रेशनचं प्रमाण कमी आहे. जे 2023चा जो आपला रोल प्रसिद्ध झाला होता, अंतिम रोल, त्याच्यामध्ये हे प्रमाण 0.53% होतं. म्हणजे अजूनही तरुणांचं 18-19 वयोगटातल्या याचं प्रमाण अजूनही कमी झालं. इट्स व्हेरी सिरियस इश्यू आहे हा. दुसरा जो एज ग्रुप आहे 20 ते 29, याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये 20.38 एवढे प्रमाण आहे त्याचं. आणि आपल्या मतदार यादीमध्ये या वयोगटातलं जे आहे ते त्याचं पॉप्युलेशनमधलं जे प्रमाण आहे ते 12.19 एवढे टक्के आहे. म्हणजे इथे सुद्धा जवळजवळ 40% लोक मतदार यादीच्या बाहेर आहेत. 18-19च्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 93% मतदार यादीच्या बाहेर आहे. म्हणजे हा एक मोठा इश्यू आपल्याला म्हणजे चॅलेंजिंग आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जेंडर रेशो जर आपण बघितला तर मागच्या वेळेला जेंडर रेशो जी आपली मागची 2023 झाली त्याच्यामध्ये 915 म्हणजे 915 महिला 1000 पुरुषांच्या पाठीमागे असं ते प्रमाण होतं. ते आता 917 झालेलं आहे. म्हणजे मार्जिनली त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे महिलांचं प्रमाण आपण या मतदार यादीमध्ये वाढवण्याचा जो प्रयत्न केले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसून आले. परंतु युवकांचं जे प्रमाण आहे ते मात्र मागच्यापेक्षाही ते कमी झालेलं आहे. कारण मागच्या मतदार यादीमध्ये सुद्धा जे 18-19 वयोगटातले ते 20च्या वयोगटात गेले असल्यामुळे तिथे रिफ्लेक्ट होते. परंतु मोठा चॅलेंज आता आपल्याला असं आहे की या कॅम्पेन पिरियडमध्ये या वयोगटातल्या कसा आपल्याला जास्तीत जास्त मतदार यादीमध्ये समावेश करता येईल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. 3 दिवस झाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगेंना महाराष्ट्रभरातून सकल मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसा दिवस पुढे जात आहेत तसतसं मराठा आंदोलन अधिक आक्रमकतेने रौद्र रूप घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे पहिला दिवस जर आपण पाहिला तर त्या दिवशी सुद्धा अनेक नेत्यांना अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली. काल दुसऱ्या दिवशी मंगेश साबळे पाटलांनी आपल्या 2 सहकारी साथीदारांसह गुणरत्न सदावर्तेंच्या आलिशान गाडीची तोडफोड केली. आणि आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये अनेक राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळतंय. याच विषयावरचा आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे की मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. मात्र आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नेमक्या अडचणी काय आहेत याचा उहापोह जो आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. खरं तर मराठा आरक्षणाची मागच्या अनेक वर्षांपासूनची मागणी जी आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी प्रमुख मागणी होती. 2014ला जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असताना नारायण राणे समिती गठीत जी करण्यात आली होती त्या समितीने ते 16% आरक्षण देखील दिलं होतं. मात्र केतन तिकोडकर जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने त्या आरक्षणाला जे आहे ती स्थगिती दिली होती. पुढे 14 ते 19 मध्ये सत्तांतर झालं. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले. देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला मस्के आयोग आणि नंतर गायकवाड आयोगाची समिती जी आहे ती गठीत करण्यात आली. गायकवाड समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे आरक्षण देखील देण्यात आलं. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयामध्ये टिकलं देखील होतं. मात्र गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी त्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली. त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या घडामोडी घडत असताना मधल्या काही दिवसामध्ये मराठा आरक्षणाची मागणी थंड होतीये का काय किंवा ही मागणी मागे पडते का काय असं वाटत होतं. मात्र 28 ऑगस्टला
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालं. शांततेच्या मार्गाने 3 दिवस आंदोलन सुरू होतं. मात्र 1 सप्टेंबरला या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राला चिरपरिचित झालं. आणि त्या अनुषंगाने त्यावेळी 17 दिवस आंदोलन केल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, अर्जुन खोतकर असे मातब्बर नेते जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले होते. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची समजूत काढली. मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे ते मागे घेतलं. मात्र हे घेत असताना सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम देखील दिला होता. 40 दिवसाचा वेळ जो आहे तो वेळ देखील दिला होता. आणि तो वेळ जो आहे तो आता विजयादशमी दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर दिवशी संपला आणि 24 ऑक्टोबर दिवशी संपला. आणि 25 तारखेपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांचं बेमुदत उपोषण जे आहे ते उपोषण सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळी मागचं 17 दिवसाचं उपोषण मागे घेतलं होतं त्याचवेळी बोलताना त्यांचं एक वाक्य होतं की शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू, मात्र हे आंदोलन राज्य सरकारला झेपणार नाही अशा आशयाचं असेल. मनोज जरांगे पाटलांची राज्यभर सभा देखील होत होत्या. त्या सभांच्या माध्यमातून जरांगे पाटील हेच सांगत होते की आता आम्ही शांततेच्या मार्गाने लढा तर देतोय, आंदोलन तर देतोय, संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय, मात्र आमचं आंदोलन राज्य सरकारला परवडणारं नाही असं जरांगे पाटील म्हणत होते. तशीच काहीची स्थिती जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कालपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात येत होती, आता थेट नेत्यांना काळे झेंडे जे आहेत ते दाखवले जात आहेत. कोल्हापुरात आज हसन मुश्रीफांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पाथर्डी परळीमध्ये मोनिका रांजळेंचा ताफा अडवला. तिकडे प्रताप पाटील चिखलीकर खासदार जे आहेत भाजपचे, त्यांचा ताफा जो आहे तो ताफा देखील फोडण्यात आला. इकडे तानाजी मुटकुळे जे भाजपचे हिंगोलीचे आमदार आहेत त्यांनी तर घोषणाच केली की जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर 2024ची निवडणूक जी आहे ती आपण लढणार नाही. अगदी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा मराठा आंदोलकांच्या रोषाला जे आहे ते सामोरं जावं लागलं. आज पुणे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर अंबादास दानवे होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान मराठा आंदोलकांकडून अंबादास दानवेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. अंबादास दानवेंच्या समोर एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणा देण्यात आल्या. काही काळ पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात देखील घेतलंय, मात्र हे झेंडे आपल्याला दाखवलेच नाहीत असा दावा जो आहे तो अंबादास दानवे यांनी केला. एकंदरीतच सगळ्याच मातब्बर नेत्यांना, अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा बारामतीमध्ये गावबंदी जी आहे ती करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 582 गावांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आपल्याला नेत्यांना गावबंदी केली गेल्याचं पाहायला मिळते. आणि याच अनुषंगाने आता जर आपण पाहिलं म्हणजे एका बाजूला ही सगळी घडामोड घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आज शिंदे समिती जी आहे आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेली, त्या समितीला 24 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आली आहे. ही मुदतवाढ दिल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. समितीने एवढ्या दिवसात काय केलं, 2 महिन्यात काय करणार आहेत असा सवाल जरांगे पाटील आपल्याला उचलताना पाहायला मिळत आहेत. मात्र जे निजामशाही नोंदी आहेत, कुणबी प्रमाणपत्राचा जो विषय मनोज जरांगे पाटलांनी मांडलेला आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी ही जी समिती आहे ती तेलंगणामध्ये जाणार होती, हैदराबादमध्ये जाणार होती. मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर तेलंगणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्यात, जनरल इलेक्शन जे आहेत त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये ही समिती तेलंगणामध्ये जाऊ शकत नाही, हैदराबादमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून या समितीला मुदतवाढ जी आहे ती दिली गेल्याचं बोललं जातं. त्यामुळं या समितीला पुढचा अभ्यास करण्यासाठी मुदतवाढ जी आहे ती दिली गेल्याची प्रशासकीय माहिती किंवा शासकीय यंत्रणांकडून तसं सांगितलं जातं आहे. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, निर्धार सुरूच राहील असं बोललं जातं आहे. हा निर्धार सुरू असताना कुणी संयम सोडू नका असं आव्हान देखील जरांगे पाटलांकडून केलं गेल्याचं पाहायला मिळतं आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेला वाढता पाठिंबा जो आहे तो राज्यभरातला पाहता मराठा आरक्षणावर सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज जी आहे ती गरज निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आले सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्या क्युरेटिव्ह पिटिशनबाबत देखील सर्वोच्च न्यायालय सकारात्मक निर्णय घेईल आणि संविधानिक मार्गाने कोर्टात टिकणारं आरक्षण आम्ही देऊ असं राज्य सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात येतं. मात्र या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं आता तर जसे दिवस पुढे जात आहेत तसे मराठा आंदोलक अधिकच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर सरकार म्हणून योग्य तो समन्वय जो आहे तो जरांगे पाटलांशी साधण्याची गरज आहे. त्यातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने वेळीच पावलं उचलण्याची गरज जी आहे ती गरज देखील आता निर्माण झाली आहे. आणि या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला जे आहे ते सामोरं जावं लागतंय. एकंदरीतच आता बेमुदत उपोषण आहे. पुढच्या काळात नेमकं हे आंदोलन असंच सुरू राहतं की आणखी चिघळतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.